रत्नागिरी जिल्ह्यातील 12 किल्ले। रत्नागिरी जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते स्वच्छ समुद्रकिनारे, गणपतीची मंदिरे, फणस आणि आंब्यांच्या बागा। रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्याबरोबर काजू, नारळ, फणस, सुपारी, आमसूल इत्यादींची लागवड केली जाते। येथे प्रामुख्याने तांदळाची शेती केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत। हा जिल्हा समुद्रकिनारीच्या अनेक बीचेससाठी प्रसिद्ध आहे, परंतु या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यातील 12 किल्ल्यांची माहिती जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर त्या किल्ल्यांचा इतिहासही जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब नक्की करा, सोबतच लाईक बटन ही प्रेस करा। नंबर 1, अंबोळगड। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात 2 समुद्रकिनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे अंबोळगड व यशवंतगड। मोसाकाजी या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी अंबोळगड बांधण्यात आला। इसवी सन 1818 मध्ये इंग्रजी सेनेतील कर्नल इमलॉक याने हा किल्ला जिंकला। इसवी सन 1862 नंतर अंबोळगडावरील वस्ती उठवली गेली। या किल्ल्यावर एक तुटलेली तोफ या व्यतिरिक्त विशेष असं काही नाही। नंबर 2, गोपाळगड। गोपाळगडला अंजनवेल असेही म्हणतात। हा किल्ला 16व्या शतकात विजापूरच्या राजाने बांधला व इसवी सन 1660च्या आसपास शिवाजी महाराजांनी याचे पुनर्जीवन केले। या ठिकाणी असलेल्या एका दगडावर मात्र इसवी सन 1707 हे वर्ष बांधणाऱ्यांचे नाव सिद्धी साठ असे लिहिलेले आढळते। चिमाजी आप्पा आणि सिद्धी यांच्यातील एका तहात किल्ला सिद्ध्यांकडे गेला असे सांगितले जाते। नंबर 3, गोविंदगड। रत्नागिरीजवळ चिपळूण येथे वाशिष्ठी नदीची खाडी आहे। या खाडीवर घारीसारखी नजर ठेवणारा गोवळकोट म्हणजेच गोविंदगड। हा अत्यंत मोक्याच्या जागी वसलेला गड आहे। आदिलशहाकडे असणारा हा गड शिवरायांनी स्वराज्यात दाखल करून घेतला। छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर तो जंजिऱ्याच्या सिद्धीने ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते। भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या स्थानी असणारा हा गड बेट वजा उंच टेकडीवर वसलेला आहे। जंजिऱ्याच्या सिद्ध्यांचा वंशज असणाऱ्या सिद्धी सातच्या ताब्यात गोविंदगड होता। तो घेण्यासाठी आनंदराव गोळे आणि इतर 10 गोळे बंधूंनी पराक्रमाची शर्त केली। 1733 किंवा 1734 मध्ये गोविंदगडासाठी हीच मोठी लढाई झाली। चिमाजी आप्पा आणि सिद्धी यांच्यातील तहात हा किल्ला सिद्ध्यांकडे गेला। नंबर 4, जयगड। जयगड हा किल्ला विजापूरकरांनी बांधला होता, परंतु फार काळ त्यांना हा किल्ला त्यांच्या ताब्यात ठेवता आला नाही। 1578 ते 80च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला। आदिलशहाने अनेकदा किल्ला मिळवण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही। पुढे 1695च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता। 1818च्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी सहजपणे हा किल्ला इंग्रजांना मिळाला। नंबर 5, पालगड। पालगड हे दापोली तालुक्यातील एक छोटंसं टुमदार गाव आहे। गावाजवळ पालगड किल्ला आहे। या किल्ल्याची प्रथम पायाभरणी कोणाच्या काळात झाली याबद्दल निश्चित असा ऐतिहासिक पुरावा नाही, पण शिवकाळात हा किल्ला स्वराज्याशी जोडलेला होता अशी शाश्वत माहिती मिळते। शिवाजी महाराजांनी समुद्री आरमार उभारताना हरणे येथील सुवर्णदुर्गाची पुनर्बांधणी केली, तेव्हा किल्ल्याच्या पायाभरणीसाठी व रसद पुरवण्यासाठी पालगड आणि मंडणगड किल्ल्याचा उपयोग केला असावा असा अंदाज वर्तविला जातो। पालगड किल्ल्याला 4 माची आहेत: जांभूळ माची, पवार माची, राणे माची आणि किल्ले माची। मंडणगड किल्ल्याचे गडकरी पालवणीचे दळवी हे किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार होते। त्यांनी आपल्या मुलींची लग्न बेलोसे व पवार कुटुंबात करून त्यांच्याशी सोयरीक जोडली आणि किल्ल्याची व्यवस्था बेलोसे व पवार यांजवळ दिली। किल्ल्याचा वापर रसद, शस्त्रसाठा आणि दारुगोळा साठवण्यासाठी होत असावा, कारण किल्ला अतिशय लहान म्हणजेच केवळ 1 ते 1.5 एकरामध्येच पसरलेला आहे। नंबर 6, पूर्णगड। भाटे या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी याचे स्मारक आहे। मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इसवी सन 1724 मध्ये पूर्णगड किल्ला बांधल्याचे काही इतिहास तज्ज्ञ सांगतात। पूर्वी रत्नागिरीत खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सागरी व्यापार व्हायचा। इथून मुंबई आणि कालिकत बंदरासोबत काही व्यापार होत असे, ज्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर असलेल्या टेकडीवर हा किल्ला बांधला गेला आहे। यानुसार हा किल्ला टेहाळणीसाठी बांधण्यात आला असावा अशी माहिती मिळते। नंबर 7, भवानीगड। भवानीगड किल्ल्याच्या सध्याच्या बांधकामावरून तो शिवकाळातील किंवा शिवपूर्व काळातील आहे हे निश्चित सांगता येत नाही। 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची दुरुस्ती करून भवानी देवीचे मंदिर बांधले असे काही तज्ज्ञांचे मत आहे, पण याला ठोस ऐतिहासिक पुरावा नाही। परंतु गडावरील पुरातत्वीय अवशेषावरून
ती जागा किल्ला म्हणून अस्तित्वात होती हे मात्र निश्चित सांगता येते. भवानी देवीचा दरवर्षी जानेवारी महिन्यात उत्सव होतो. गडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे भवानी देवीचे मंदिर आहे. नंबर 8, महिपतगड. भटकंतीसाठी प्रसिद्ध असलेली अजून एक दुर्गत्रयी म्हणजे महिपतगड, सुमारगड, रसाळगड. एकाच डोंगर रांगेवर उभे राहून एकमेकांशी जवळीक साधणारे हे दुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहेत. यातील उत्तरेकडे असलेला महिपतगड हा सर्वात उंच असून पूर्णपणे जंगलाने वेढलेला आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ 120 एकर असल्याचे सांगितले जात असले तरी वन खात्याच्या दप्तरी याचे क्षेत्रफळ सुमारे 200 एकर आहे. हे 3 किल्ले एकमेकांजवळ असल्यामुळे बहुतांशी दुर्गप्रेमी महिपतगड, सुमारगड, रसाळगड अशी भटकंती करतात. 1676 मध्ये महिपतगड स्वराज्यात आला. दसमाजी नरसाळा हा गडाचा हवालदार होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळे यांनी महिपतगडाच्या हवालदाराला 8 ऑगस्ट 1676 रोजी एक पत्र लिहिले होते. तसेच समर्थ रामदास यांचाही या गडावरून पत्रव्यवहार होत असे सांगितले जाते. नंबर 9, रत्नदुर्ग. रत्नदुर्गाची बांधणी बहामनी काळात झाली. 1670 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. 1755 मध्ये हा किल्ला आंग्रे यांच्या ताब्यात आला. पुढे पेशवाईत आला. रत्नागिरी शहरापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. रत्नदुर्ग हा रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर आहे. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ 120 एकर आहे. रत्नदुर्ग तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. नंबर 10, रसाळगड. सन 1660च्या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी रसाळगड जिंकला आणि पुढे नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेंकडून सर्व किल्ले घेतले. रसाळगड तेवढा आंग्रेंकडे राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यानंतर रसाळगड पेशवाईत आला असावा असे सांगितले जाते. सह्याद्रीची रांग उत्तर दक्षिण पसरलेली आहे. पोलादपूर सोडून खेडकडून चिपळूणकडे रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे 3 दुर्ग पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जवळच्या खोऱ्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रॅक ही खूप प्रसिद्ध आहे. नंबर 11, विजयगड. विजयगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील सागरी किल्ला आहे. हा शास्त्री नदीच्या खाडीच्या मुखावर तर उत्तर तीरावर जयगड किल्ल्याच्या समोरच्या भूशिरावर असून समुद्र सपाटीपासून 10 मीटर उंचीवर आहे. किल्ल्याबद्दल फारशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. शास्त्री नदीच्या खाडीतील व्यापारी वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी हा चौकी किल्ल्याचा वापर होत असावा असे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ला जंजिरेकर सिद्धींच्या ताब्यात गेला असे सांगितले जाते. मराठ्यांनी सिद्धींविरुद्ध घडलेल्या 1733च्या मोहिमेमध्ये विजयगड हा सेखोजी आंग्रे यांनी रघुनाथ बाबाजी मस्के यांच्याबरोबर एकत्र येऊन जिंकून घेतला. नंबर 12, सुवर्णदुर्ग. सुवर्णदुर्ग हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे बंदराजवळ हा किल्ला आहे. 1694 मध्ये कान्होजी आंग्रे यांना ताराबाईंच्या पक्षाकडून सरकेल ही पदवी मिळाली. 1698 मध्ये सिधोजी गुजर यांच्या मृत्यूमुळे कान्होजी आंग्रे मराठा आरमाराचे मुख्य अधिकारी बनले. या आरमाराच्या छावण्या सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग येथे होत्या. 1713 मध्ये कान्होजी आंग्रे छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात आले तेव्हा सुवर्णदुर्ग छत्रपती शाहू महाराजांकडे आला. 1731 पर्यंत कोणतीही लढाई न होता सेखोजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग मराठ्यांकडेच राहिला. पेशवे व इंग्रज यांच्या एकत्रित फौजांनी मिळून 1755 मध्ये सुवर्णदुर्गावर स्वारी केली. रामाजी पंत महादेव हे मराठा सरदार जमिनी मार्गे तर इंग्रजांनी सागरी मार्गे हल्ला केला. त्यामध्ये तुळाजी आंग्रेंना पलायन करावे लागले. सुवर्णदुर्गावर आगीच्या गोळ्यांचा मारा केल्यामुळे किल्ल्यावरील गवत पेटले. गवतांमुळे दारू कोठाऱ्यांनीही पेट घेतला. याच दरम्यान हरणे किल्ल्यावरही मारा करण्यात आला. प्रथम गोवा पेशव्यांना मिळाला. आंग्रेंच्या सैन्यांनी 1-1.5 महिना सुवर्णदुर्ग झुंजवत ठेवला. अखेर इंग्रज कमांडर जेम्सने किल्ला जिंकून पेशव्यांच्या स्वाधीन केला. 1802 मध्ये दुसरे बाजीराव काही काळासाठी सुवर्णदुर्गमध्ये राहिले. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा.